आप आपके खिलाफ वहां पे अहेरी में आपकी बेटी को उतार सकता है शरद पवार गुट। पूरी तैयारी भी हो चुकी है और उनकी पार्टी में एंट्री भी की जाएगी। आपके खिलाफ आपका इतना 50 साल की राजनीति और उसको कहीं ना कहीं शह देने की कोशिश शरद पवार गुट के द्वारा हो रही है। मैं तो शह पवार साहब को दे दिया है। ओके, बस उतना ही। उन्होंने मेरे को शह देने का क्या, मैंने उनको शह दे दिया है। लेकिन आपके बेटी को आपके मेरे को नहीं मालूम मेरा बेटी किधर है, क्या है, वो मैं नहीं जानता। वो पार्टी में जाएगी ऐसा भी कहा जा रहा है। मेरे को मालूम नहीं कौन से पार्टी में जा रहे हैं, मेरे को कुछ अभी तक पता नहीं। जाएंगे तब देखेंगे। उस दिन आपने भाषण में भी अपने कहा कि मेरी यहाँ 50 साल की राजनीति है, लोग मुझे चाहते हैं, मुझसे प्यार करते हैं, लेकिन कोई ऐसा कदम उठाता है तो लोग उनका साथ नहीं देंगे। अब देखिए ना, लोगों ने तालियां बजाई, उसका उत्तर लोगों ने दे दिया। 10, 10,500, 11,000 लोग थे, सबने तालियां बजाए। वो सफिशिएंट है। वो पवार साहब के लिए महत्व का लोगों ने दिया है तालियां बजाकर। तो अभी सोचना चाहिए। मैं तो पहले से बोल रहा हूँ। आप ऐसा कैसे देखते हैं, जिस तरीके से एक परिवार जो अच्छा चल रहा है उसमें फूट डाल के राजनीतिक उसे रंग देना और परिवार में फूट डाल के राजनीति करना, ये सही मानते हैं? नहीं, तो उसका तो बोल दिया मैंने, अभी उसको रिपीट नहीं करना चाहता हूँ। हो गया, वो बात पुराना हो गया। अभी उसमें कोई मैं मत व्यक्त करना नहीं चाहता। जिसको जिधर जाना है जाने दो, उसमें मेरे को कोई दुख नहीं है। लोग देखो, एक बेटी गई, लाखों बेटी मेरे पास है जो मेरे को चाहते हैं। बस इतना ही है। आपने उस दिन के भाषण में कुछ गुस्से में भी कहा कि उन्हें नदी में फेंक देना चाहिए। ऐसा नदी में फेंक देना चाहिए, इस प्रकार का बोला कि उसको उठा के तुमने बाजू फेंक देना चाहिए, ऐसा है। नदी क्या, नदी नजदीकी है ना, 1 किलोमीटर करके हमने बोल दिया नदी में फेंक डालो, ऐसा है। आपको क्या लगता है वो अहेरी की जो जनता है वो आपके साथ बरकरार रहेगी? मतदान होने पे पता चलेगा आपको। जिस तरीके से पवार परिवार में एक तरीके से टकराव हुआ, अजीत पवार का भी बयान है कि परिवार में ऐसी तरीके से फूट होना सही बात नहीं है। ठीक है, दादा ने बोला है, उनका मत उन्होंने व्यक्त किया है, पर ठीक है, चलता है ना। राजकारण में कोई भी कहीं से भी खड़ा हो जाता है, ऐसा है तो ठीक है, वो चलते रहता है। उसको क्या ज्यादा अपने इस पे दिल पे नहीं लेना चाहिए। और एक बार राजकारण में उतरने के बाद आदमी, कोई सामने वाला कुछ भी बोलता है, आमने सामने कुछ भी बोलना हो जाता है। जैसा आप बोल रहे कि गुस्से में बोल दिए, जो अपने खिलाफ में गया उनको नदी में डाल दो, तो कुछ गलत तो बोला नहीं, मैंने बोल दिया। मैंने लोग क्या करने का करेंगे। बाबा, आपने तमाम पद उनको दिए, जिला परिषद का। ठीक है, वो सब वो पद वद वो अभी उसको मेरे को कुछ बोलना नहीं उसमें। अभी लोकशाही है, लोकशाही में कौन कहाँ जाता है ये उनके ऊपर है। आपका कुछ संपर्क अपने बेटी से? नहीं, मैं क्यों संपर्क करने का। मेरा बेटी तो शादी होके चली गई, वो बेलगांव अभी हल्केकर बन गई ना। अभी क्या मुझे क्या करना है। वो अभी बेलगांव में जाके रहेंगे या क्या करेंगे मुझे नहीं मालूम। उनको लड़ना है तो लड़ने दो, मेरे को कोई फर्क नहीं पड़ता। कोई चुनौती नहीं आपके सामने उनकी? नहीं, ठीक है। अभी क्या है क्या नहीं, जो चुनाव होगा उसको बहुत टाइम है। फॉर्म भरेंगे नहीं भरेंगे वो कौन जानता है। भरने के बाद फिर परिस्थिति बदलेगी, उस टाइम में हम क्या बोलेंगे, वो क्या बोलेंगे, सब चलेगा। लोगों को सब मालूम है। मेरा जो संबंध है लोगों से अभी का नहीं है। कोई भी 1 साल 2 साल काम करके ऐसा बड़ा नहीं बनता। मैं सतरंजी उठान कांग्रेस में जब था तो सतरंजी हम डालते थे। वो एक था 40-45 साल पहले का काल। उस टाइम से हम स्ट्रगल करके आज यहाँ पहुंचे, और वो स्ट्रगल का फल तो लोगों ने दिया है। 4 बार चुन के दिया लोगों ने, 3 बार गिराया। उनको महसूस हुआ कि हमने गलत किया, डेवलपमेंट रुक गया। तो आज अभी लोगों को मालूम है कि कौन आदमी काम कर सकता है। ऐसा ये सब चीजें संभवतः हो सकती है कि वो पार्टी में जाएगी। शरद पवार अगर आपके इसमें आगे तो लोग सुनेंगे, लगता है आपको उनकी बात अहेरी के लोग सुनेंगे? मैं नहीं जानता। हर आदमी अपना आगे मत व्यक्त करेगा। लोग किसको सुनेंगे क्या सुनेंगे वो तो मतदान में कन्वर्ट होने के बाद पता चलेगा। हाँ, ऐसा है। छोटा सा मराठी
चर्चा आहे की आपल्या ज्या कन्या आहेत भाग्यश्रीताई त्या शरद पवारांच्या पक्षात जात आहेत, प्रवेश घेत आहेत. आपल्याला याची काही माहिती आहे का? आपण त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न करता? नाही नाही, पहा माझा दरवाजा उघडा आहे, कोणी येतो. आपण सुद्धा सरळ येऊन बसले इथे माझ्या घरात, दरवाजा उघडा आहे. येणारा माणूस येतो, जाणारा माणूस जातो. मग किती मोठा असेल जा गेलं तरी मला काही फरक पडत नाही. येणारा माणूस येते, एक जातो, त्याच्यासोबत 10,000 माझ्याकडे येतात. इतका फरक आहे. त्या दिवशीचा जो अहेरीचा मेळावा तिथे तुम्ही म्हटलं की एक मुलगी गेली तर माझ्या हजारो मुली आहेत. लाखो. माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये 3 लाख मतदार आहेत, त्यापैकी 40% महिला आहेत आणि ते सगळे माझी मुली आहेत. तुमच्याशी काही चर्चा झाली का? तुम्हाला काही सांगितलं का? नाही नाही, मी असा चर्चा करत नाही. जे काही आहे, मुलगी असेल मुलगा असेल, आम्ही चर्चा करत नाही. मी जे सांगतो त्याप्रमाणे चालायला पाहिजे असा आमच्या घरामध्ये नियम आहे. आणि ते बाहेर गेले असतील तर ते गेले, असं आहे. मला काही फरक नाही पडत. पवारांच्या कुटुंबात जशा पद्धतीची फूट झाली तेच चित्र आता तुमच्या कुटुंबात होतं आणि त्यासाठी शरद पवार कुठेतरी जबाबदार असं तुम्हाला वाटतं? ते पहा, काय ते पवारसाहेब काय करणार, आता मी कसं बोलणार. पुढे काय होईल काय नाही त्याला पुष्कळ वेळ आहे इलेक्शन करता. नामनिर्देशन झाल्यानंतर ते पुढच्या गोष्टी होतील, असं आहे. माझं तर तिकीट फायनल आहे, मी तर लढणार राष्ट्रवादीकडून घडी घेऊन. आता पुढे काय होईल काय नाही होईल मला काय माहिती. मी काय त्यांच्या पक्षाचा गॅरंटी थोडी देऊ शकतो. अजित पवारांचं एक वक्तव्य की पक्षात ठीक आहे पण परिवारात जर फूट होईल ते चांगलं नसतं असं म्हणतात. तर साहजिकच आहे. तुम्हालाही माहित आहे की घरामध्ये फूट झाला तर बरोबर नसते. याच्यामध्ये काही होऊ शकते, असं आहे. त्या जर उभ्या राहिला तुमच्या विरोधात तर तुम्हाला वाटतं की तुमची वाट कुठेतरी बिकट होईल, कठीण होईल? पहा, 50 वर्ष जो माणूस काम केलेलं आहे ते तुम्ही पाहिले. तुम्ही आले होते मला वाटतं ऐरीला, नाही आला असेल तर ते तुम्हाला ते ह्याच्यामध्ये टीव्हीमध्ये पाहिले किती लोक होते, असं आहे. आता उद्या पाहू त्यांच्या काय होते काय नाही. तुम्ही जे सांगत आहे की ते येणार आहे, कोणीतरी जाणार आहे, असे लोक कोणी येतील त्यांना पक्षामध्ये घेतील, ते बघू काय किती लोक जातात काय जातात. परंतु मतदानाच्या अगोदर सगळे लोक माझ्या रांगेमध्ये उभं राहतील. तुमच्याशी काही संपर्क तुम्ही काही थांबवण्याचा प्रयत्न? नाही, मी काय कोणाला थांबवत नाही. ज्या लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू शकते. मला गर्व होईल की ते निवडून आले तर. ते जर निवडून आले तर माझ्या मुलगी निवडून आल्याच्या प्रकारचा मला गर्व होईल. त्यांचं स्वागतच करेन मी, असं आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हटले ते आता हलगेकर आहे, त्यांचा पत्ता पण बदललाय. त्यांना ते मला माहित नाही. ते आता ते लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर ते आता त्यांनी कुठे राहायचं काय राहायचं त्यांच्यावर आहे ना. मी कशाला हे करू. तुमच्या पुढे काही चुनवती नाही? हं? तुमच्या पुढे काही आव्हान नाही? नाही, आव्हान नाही. माझ्या पुढचं नाही, माझ्या लोकांच्या पुढे, माझ्या मतदारांच्या पुढे त्यांचं आव्हान चालणार नाही. माझे मतदार जे आहेत, माझे भाऊ आहेत, माझे मुली आहेत, त्यांचं सगळं ते माझ्या खंबीरतेने माझ्या पाठीशी उभं राहतील हे मला विश्वास आहे. कारण की जे इतकं वर्ष मी सेवा केला लोकांचा, ते सेवाचं मला फळ मिळेल.